सुखाचं सोबती अंतिम भाग. वसंतशी लग्न करून पूर्णपणे फसवणूक झाल्याने सुमा पार उद्ध्वस्त झाली होती. पूर्णपणे कोसळली होती. पण मेजर आनंदने तिला आधार देऊ केला तेव्हा ती त्यासाठी तयार झाली का? शाळकरी वयातच सुमाची भेट वसंतशी झाली. ती त्याच्या प्रेमात होती. तिला वसंतशी लग्न करायचं होतं. वसंत मात्र सातत्याने तो विषय टाळत होता. शेवटी वसंतच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुमा व वसंतचं लग्न झालं. सुमाला एक मुलगीही झाली आणि वसंतने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. सुमाला जेव्हा समजलं की त्याला आधीच्या लग्नाच्या बायको व मुलंही आहेत, तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी झाली का? आकाशपाता एक करणं म्हणजे काय याचा प्रत्यय सुमाला वसंतशी लग्न करताना आला होता. लग्न फारच साधेपणाने झालं. वसंतकडून कुणी दोघं तिघं अन हेमाताई, रमण भाऊजी अन विलियम. लग्न समारंभाचा उत्साह नाही की पाहुण्यांची वर्दळ, चेष्टा मस्करी नाही. पण सुमा मात्र खूप आनंदात होती. जे हवं ते मिळवलं होतं. रमण भाऊजींनी गावातच तिला एक घर घेऊन दिलं. हेमाताईने घरासाठी लागणारं सगळं सामान आणलं, घर मांडून दिलं. शिवाय बराचसा पैसा तिच्या अकाउंटला टाकला होता. वसंत तरीही नाराज होता. ताई भाऊजींसमोर काही बोलला नाही. ते गेल्यावर मात्र त्याने मनातला सगळा राग काढला. त्याच्या मते तिच्या लोकांचा वसंतवर विश्वास नाही. म्हणूनच त्यांनी घर सामान वगैरे सर्व सुमाच्या नावावर केलं. त्यांचं हे रूप बघून ती चकित झाली, हतबद्ध झाली. हेमाताईने त्यांच्या हनीमूनसाठी उटीची तिकीट आणि हॉटेलचं बुकिंगसुद्धा करून ठेवलं होतं. वसंत संतापून बोलला, आता आमचा हनीमूनही तुझ्या बहिणीच्या इच्छेप्रमाणे होणार का? मग तू ठरव दुसरी कुठली जागा, तिने त्याला प्रेमाने म्हटलं. बघूया. वसंतने टाळलंच. हनीमून झाला नाही. लग्नानंतर 2 महिन्यातच वसंतने धंद्यासाठी हवे आहेत म्हणून तिच्या अकाउंटमधून 2 लाख रुपये तिला काढायला लावले. सुमा बघत होती. वसंतला लग्नाविषयी अजिबात आस्था नव्हती. नवी नवरी, तिची नवाळी या बाबतीत तो अगदी रुक्षपणे वावरत होता. बायकोकडे चक्क दुर्लक्ष करत होता. तिला फार एकाकी आणि उदास वाटायचं. वसंत तोंडाने वाद घालत नव्हता, भांडण करत नव्हता, पण त्याचा तो थंडपणा तिला सहन होत नव्हता. ती आतल्या आत मिटून गेली, खतावंत राहिली. कित्येकदा तो बाहेर जायचा. गेला की अनेक दिवस बाहेरच असायचा. सांगितलेल्या दिवशी कधी परत येत नसे. ती घाबरून रात्र जागी राहायची. तो कुठे आहे, काय करतो आहे, तिला काहीच ठाऊक नसायचा. घरात आपण टेलिफोन घेऊया असं तिने अनेकदा म्हटलं. ठीक आहे, बघूयात म्हणून तो ती गोष्ट टाळायचा. हेमाताईने तिले 2 मोबाईल घेऊन दिले. एक तिच्यासाठी, दुसरा वसंतसाठी. पण वसंतचा फोन कायम स्विच ऑफ असे. नाही तर तो फोन डिस्कनेक्ट करून टाके. हेमाताईशी जवळजवळ रोजच बोलायची, पण सगळं ठीक आहे या व्यतिरिक्त काही बोलत नसे. काय सांगणार वसंतच्या कांगाव्या तक्रारी ती कोणत्या तोंडाने ताईला सांगणार होती? घरात तेल, तांदूळ, डाळ, पीठ, साखर आहे किंवा नाही याच्याशी वसंतला काहीच घेणं देणं नसे. घरातलं सामान संपलंय, सामान आणायला हवं वगैरे म्हटलं की तो पार गप्प बसायचा किंवा घराबाहेर निघून जायचा. तिला त्याचा अलिप्तपणा, कोडेपणा विलक्षण खटकायचा. शेवटी तीच बँकेतून पैसे काढून आणायची, घर सामान आणायची, घरातल्या इतर काही गरजेच्या वस्तू आणायची. वसंतबरोबर लग्न करून संसार करण्याची जी स्वप्न तिने बघितली होती ती पार धुळीला मिळाली होती. वसंतच्या प्रेमात ती वेडी झाली होती. आता त्याच्या या कोरडे वागण्याने एकदम उद्ध्वस्त झाली. पूर्वीचा तो प्रेमळ वसंत कुठे गडप झाला ते तिला कळत नव्हतं. रमण भाऊजींनी तिला सगळी कॅश रक्कम न देता आणि संसाराचं सामान का घेऊन दिलं ते तिला आता लक्षात येत होतं. लग्नाला आता वर्षभरापेक्षा अधिक काळ लोटला होता. वसंत गेले 20 दिवस बाहेर होता. घरातली कामं कशीबशी आटपून ती घराबाहेर बाल्कनीत येऊन उभी राहिली. कशी आहेस सुमा? तिने आवाजाच्या दिशेने वळून बघितले. शेजारची निर्मला तिच्या बाल्कनीतून विचारत होती. बरी आहे मी, तिने थोडक्यात आटपायला बघितलं. तुम्ही कशा आहात? एकदम मजेत. वसंतभाऊ परत आले की नाही? सुमा वैतागली म्हणाली. अजून नाही आलेले, 2-1 दिवस लागतील. अरे च्छा, कालच तर मी त्यांना बिग बाजारमध्ये बघितलं. मी हाक देखील मारली, ते बहुधा घाईत होते, निर्मला खोचकपणे म्हणाली. तिरीमिरीसरशी आत येऊन सुमाने वसंतला फोन केला. त्याने फोन घेतला आणि फोनवर दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. तिला एकदम रडायलाच आलं. ती खूप वेळ रडत होती. मग तिने हेमाताईला फोन करून सगळं सांगितलं. इतके दिवस जे तिने लपून ठेवलं होतं ते सगळं तिने हेमाताईला सांगितलं.
त्याच दिवशी वसंत घरी आला आणि रडत रडत आयुष्य सुरू झालं. मनाच्या अशा विषण्ण उदास अवस्थेत दिवस गेल्याचे सुमाच्या लक्षात आलं. ती आनंदाने मोहरली. तिने खूपच आनंदाने ही बातमी वसंतला सांगितली. तर तो संतापून बोलला, वेड लागले तुला? अगं तुला सांभाळताना जीव जातोय माझा. आणि आणखी एक जबाबदारी, मला मूल नकोय, अजिबात नकोय. काय बोलतोस रे? ती खूप दुखावून आश्चर्याने म्हणाली. पुन्हा भांडण, रडणं. ज्या बातमीने घरात आनंद पसरायला हवा होता त्याने त्या घरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. वसंतला मूल नको होतं आणि ती कुठल्याही परिस्थितीत गर्भपाताला तयार नव्हती. एक दिवस उगवत होता आणि मावळत होता आणि मग वसंतने आपला हट्ट सोडला. तो सुमाची काळजी घेऊ लागला. सुमाला आश्चर्य वाटलं की एकाएकी परिवर्तन कसं, वाळवंटात गुलाब बहरले कसे, कारण त्याच्या निगेटिव्हिटीचीच तिला सवय झाली होती. पण सुखद बदल नेहमीच हवेसे वाटतात. एकूण गरोदरपणाचे 9 महिने अवघड असूनही चांगले गेले. वसंतने सुमाचेच पैसे वापरून बाळाच्या जन्माआधीच बाळासाठी लागणारं सर्व सामान घरात आणून टाकलं. वसंतचं प्रेम थेंबाथेंबाने पुन्हा तिला मिळत होतं. तेवढ्यावरच ती खुश होत होती. बाळाच्या येण्याची वाट बघत होती. या बाळामुळेच वसंत बदलत आहे असं तिला वाटत होतं. सुमाला मुलगी झाली. वसंतने चांगल्या इस्पितळात बाळंतपणाची व्यवस्था केली होती. बाळाला कुशीत घेताना अत्यानंदाने सुमाला रडू आलं. आई होण्याचा आनंदच अपूर्व होता. हेमाताई रमण भाऊजींनी खूप आनंद झाला. बाळासाठी बाळ लेणी, सुमास वसंतसाठी ढिगभर आहेर घेऊन ती दोघं आली होती. थाटात बारसं झालं. वसंतच्या व्यवस्थापनाचं मोठं कौतुक झालं. मुलीचं नाव ठेवलं शुभदा. लाडाने तिला शुभी म्हणायचे. वसंतला पुन्हा धंद्याच्या कामाने शहराबाहेर जायचं होतं. तो शुभीला मांडीवर घेऊन खेळवत होता. सुमाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत प्रेमाने विचारलं, काय विचार करतो आहेस? सुमा, आपल्या मुलीला मला खूप चांगलं शिक्षण द्यायचं आहे. शहरातल्या सगळ्या चांगल्या शाळेत तिला घाली. बघ तू, आपली मुलगी राजकन्येसारखी वाढेल. मला तिच्यासाठी काय काय करायचं आहे. मला हल्ली बाहेर जाण्याचाही कंटाळा येतो. तुम्हा दोघींना सोडून जावंसं वाटत नाही. मी इथेच काम सुरू करीन म्हणतो. सुमाला समजेना इतका आनंद कुठे ठेवावा, कसा सांभाळावा. तिने फक्त वसंतचं प्रेम आणि त्याच्या कष्टाने कमवलेला पैसा एवढंच हवं होतं आणि नेमकं तेच तिला मिळत नव्हतं. पण लेकीच्या पायगुणाने वसंत बदलला होता. इतक्यातच वसंत पुन्हा काळजीत असल्यासारखा वाटत होता. तिने विचारलं तर काही नाही म्हणून टाळायचा. पण एक दिवस मात्र तो हमशी रडू लागला. सुमा घाबरली. अरे काहीतरी बोल ना, काही सांगशील तर मला कळेल ना, तिने म्हटलं. माझ्या पार्टनरने मला दगा दिला, फसवलं. मला अंधारात ठेवून त्याने सगळा पैसा आपल्या नावावर करून घेतला. मी पार बुडालो गं. वसंत पुन्हा गदगदून रडू लागला. तिच्या पायाखालची जमीन हादरली. तू तू पोलिसात तक्रार दिली का? तिने विचारलं. ते सगळं केलं आहे मी त्याला असं सोडणारही नाही आहे. मी त्याला चांगला धडा शिकवणार आहे. पण त्याला बराच वेळ लागेल. कोर्टात केस करायलाही खूप पैसा लागेल. तोवर आपण जगायचं कसं? नवं काही व्यवसाय सुरू करायला तरी पैसा हवा ना जवळ. तो अगदी बाबडूपणा झाला होता. तू शांत हो, आपण बघूया. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल, तिने म्हटलं. पण ते शब्द अगदी पोकळ होते हे तिलाही कळत होतं. वसंत खूप धावपळ करत होता. तो सतत काळजीत असायचा. ती त्यामुळे काळजीत असे. कितीतरी दिवसांनी थोडा सुखाचा काळ आयुष्यात आला होता. तोही असा झटक्यात संपला. वसंतला पुन्हा नव्याने धंदा सुरू करायचा होता. त्यासाठी त्याला पैसे हवे होते. आता तर सुमाच्या अकाउंटलाही फार पैसे उरले नव्हते. वसंतची चिडचिड सुरू झाली होती. ती त्याला समजावत होती. अरे सगळेच काही लाखो रुपये घालून बिझनेस सुरू करत नाही. काही छोटासा धंदा बघ. कमी पैशातून सुरू करून वाढवता येईल असा व्यवसाय शोध. आणि नाही तर साध्या एखादी नोकरीच बघ. व्यवसायाचं नंतर बघू. आणि नाही तर तुझ्या वडिलांना विचार ना, ते आर्थिक मदत करू शकतील का? वसंत एकदम भडकला. तुझ्याशी लग्न केलं नसतं तर आई वडील आणि त्याची प्रॉपर्टी माझीच होती. पण तुझ्याशी लग्न करून बसलो. आता मी कोणत्या तोंडाने त्यांच्याकडे पैसे मागू? आणि पैसे मला एकट्याला थोडीच हवेत. पैसे मिळेल तेव्हाच मुलीला चांगल्या शाळेत घालता येईल ना. पण मग मी तरी कुठून आणू पैसा? माझे आई वडील तरी कुठे जिवंत आहेत? ती संतापून बोलली. पण आईवडिलांचं घर तर आहे ना. तुझाही वाटा आहेस ना त्यात. तुझ्या बहिणीला सांग, तुझा वाटा तुला देईल ती, वसंतने स्पष्टच सांगितलं. ऐकून ती अवाक झाली. पार बधीर झाली. विचार करण्याची शक्ती नाहीशी झाली तिची. शून्यापासून सुरुवात करून पुन्हा ती शून्यावरच येऊन पोचली.
घरात कायम तणावाचं वातावरण होतं. फक्त आता वसंत घराबाहेर जात नव्हता आणि मुलीला प्रेमाने सांभाळत होता. एक दिवस तो प्रेमाने तिला म्हणाला, हे बघ सुमा, मला समजून घे. अगं, माझ्याकडे पैसे असते तर मी तुझ्याकडे तरी असं दिनवाना होऊन पैशाची याचना केली असती का? मला पैसा उभा करता आला असता तरी मी तुला एका शब्दाने पैसे मागितले नसते. आणि तुझे आईवडील जर त्या घरात असते तर मी चकार शब्दाने घर विकण्याबद्दल बोललो नसतो. ते घर रिकामं पडून आहे आणि तू हेमाताईचं त्या घराचा वारसदार आहे. या क्षणी तुला म्हणजेच आपल्याला पैशाची गरज आहे तर ते घर विकून आपण पैसा उभा करू शकतो. मी एक एक पैशाचा हिसाब देईल तुला आणि जे काही पैसे मी घेतोय ना ते तुला व्याजासकट परत करेन. मला माझ्या मुलीसाठी माझंही आयुष्य नव्याने सुरू करायचं आहे. एकदाचं फक्त माझ्यावर विश्वास ठेव. 8-10 दिवस ओळीने हेच संवाद तो बोलत होता. शेवटी तिने सगळा धीर गोळा करून कसाबसा हेमाताईकडे विषय काढला. हेमाताई एकदम संतापली. अगं, आईबापांची एकमेव आठवण आहे ती. आपला माहेर, आपल्या बालपणीच्या अगणित आठवणी रेंगाळत आहेत त्या घरात. ते घर विकणार नाही. तुझा तो नालायक वसंत सतत पैसे मागतो आणि तू देतेस. गेल्या 2-2.5 वर्षात त्याने फक्त मनस्ताप दिलाय तुला. सतत काळजी आणि टेन्शन. सुखाचे दिवस नवऱ्याने द्यायचे असतात बायकोला. हा तर फक्त छळ करतोय तुझा. आधी त्याला मूल नको होतं, आता त्याला मुलीचा पुळका आलाय. तिच्या नावावर पैसे काढायला बघतोय. ते घर घशात घालायचं आहे त्याला. तुला हे सगळं कसं कळत नाही? शेवटचा पैसा संपल्यावर भीक मागायची वेळ आली म्हणजे कळणार आहे का? अगं, तुला मुलगीच मानतो आम्ही दोघं, म्हणून आजवरच्या दिलेल्या पैशांचा कधीच हिशोब मागितला नाही आणि मागणारही नाही. त्या घरात तुझा वाटा आहेच, पण बाहेरच्या कुणा उपसुंबाला मी तो मिळू देणार नाही. बोलता बोलता हेमाताई रडायलाच लागले. तिला त्यावेळी कळलं की ती किती खुजी आहे. हेमाताईचं तिच्यावर किती प्रेम आहे. सदैव त्या प्रेमापोटी ती सुमाला सांभाळून घेते. पण वेडी सुमा, तिला ताईच्या प्रेमाची मतबरी नाहीये. अजूनही तिचा वसंतच्या प्रेमावर विश्वास आहे. खरंच प्रेम आंधळं असतं. तिला रडू अनावर झालं. कितीतरी वेळ रमण भाऊजी आणि हेमाताई तिची समजूत घालत होती. वसंत लफंग आहे. तुझ्यासारखी भाबडी आणि बापाचा पैसा असलेली सुंदर पोरगी त्याने नाटक करून त्याच्या ताब्यात घेतली आहे. गेल्या 2.5-3 वर्षात त्याने एक पै देखील कमवली नाही. आतासुद्धा पार्टनरने लुबाडलं ही चक्क थाप आहे. मुलीच्या नावाचा वापर करून त्याला सुमाचा उरलेला पैसाही लुबाडायचा आहे. तरी सुम्हाला वाटत होतं की यावेळी ती पैसे वसंतच्या हातात सोपवणार नाही. पण वसंतने काहीतरी काम करणं गरजेचं होतं. घर खर्च कसं चालणार? बँकेत जेमतेम वर्षभर घर खर्च चालेल एवढाच पैसा होता. काही करून एकदा वसंतने व्यवसाय सुरू करावा, पैसा मिळवावा, विस्कटलेली संसाराची घडी नीज बसवावी, एवढीच तिची माफक अपेक्षा होती. त्यासाठीच तिला पैशांची नितांत गरज होती. रमण भाऊजी आणि हेमाताईला समजत होतं की सुमाचं वय आणि अक्कल वसंतची लबाडी लक्षात येईल एवढी नाही आहे. ती भाबडी पोर आपला विस्कटलेला संसार पुन्हा सुरळीत व्हावा या आशेने हे सगळं करत आहे. रमण भाऊजींनी खरं तर आतापर्यंत हेमाच्या वाटणीच्या पैशापैकीही कितीतरी रक्कम सुमालाच दिली होती. ते स्वतः चांगले कमवत होते, त्यामुळे हेमाला मायाच्या पैशाची तशी गरज नव्हती. पण वडिलांचा आशीर्वादाने त्यांच्याकडूनचा वारसा म्हणून मिळणारा पैसा शेवटी दोघी बहिणींचा होता. रमण भाऊजींनी शेवटी घर विकलं आणि अर्धा पैसा सुमासाठी वेगळा केला. त्यातील निम्माच पैसा त्यांनी सुमाच्या नावावर केला आणि निम्मा शुभेच्या नावाने फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवला. काही करून त्या हलकट वसंतच्या हाती सगळा पैसा पडू नये म्हणून ती दोघं जपत होती. पण वसंतच्या हुशारीमुळे त्यांची खटपट निरर्थक ठरली. काही महिन्यातच वसंतने सगळा पैसा उडवला आणि पुन्हा तीच रडकथा सुरू झाली. आता तर 2-2 महिने घराबाहेर असायचा. शेवटी घर आणि मुलीची जबाबदारी अंगावर घेऊन ती पुन्हा एकटी उभी होती. दोघांचं नातं अत्यंत कडवट आणि विखारी होतं. काहीतरी चुकते हे तिला जाणवत होतं. मुलीला शाळेत घालताना तिने फक्त स्वतःचं नाव लावलं होतं. फार फार त्रास तिला सोसावा लागला होता. तिचं सगळं अवसान आता संपलं होतं. आगतिकपणे ती रमण भाऊजींना म्हणाली होती, मला यातून मुक्त करा, मला मोकळा श्वास घ्यायचा आहे. रमणने पोलिसात तक्रार केली. स्वतःचे सोर्सेस वापरून वसंतची माहिती मिळवली होती. खरी परिस्थिती कळली तेव्हा सुमा महिनाभर अंथरुणाला खेळली होती. वसंतची आधी 2 लग्न झाली होती. पहिली बायको वारली. नेमकं काय झालं होतं ते कुणालाच ठाऊक नव्हतं. तिचा खून झाल्याची कुजबूज होती.
दुसऱ्या पत्नीला तिच्या 2 मुलांसह वसंतचे आई वडील सांभाळत होते. वसंत अक्षरशः मवालीनं उन्हाळ होता. आता वसंतशी असलेल्या नात्याला अर्थच नव्हता. हेमाताईने सुमा व शुभीला आपल्या घरी आणलं. ते घर आवरून कुलूप घालून बंद केलं. सुमाला सावरायला वेळ लागेल हे त्यांना कळलं होतं. शेवटी एकदाचा तिचा घटस्फोट मंजूर झाला. त्या कागदपत्रांवर सही करताना सुमाला वाटत होतं या क्षणी आपलं आयुष्य संपावं. प्रेमाचा मृत्यू म्हणजे माणसाचाही मृत्यू ना. ओक्साबोक्शी रडली ती त्या दिवशी. वर्षभर हेमा आणि रमणने तिला खूप मायेने प्रेमाने सांभाळलं. हेमाची इच्छा होती तिने इथेच राहावं, पण सुमाला तिथे नको वाटत होतं. आधीच्या कॉलेजच्या गावी जाऊन स्वतःच्या घरी राहावं तेही तिला झेपणार नव्हतं. एक दिवस अचानक विल्यमने हेमाकडे फोन केला आणि सुमाची विचारपूस केली. सगळी परिस्थिती नीट समजून घेतली. सुमाला इथे नोकरी मिळू शकते, तिने इथे येऊन राहावं असं सांगितलं. रमणनेच पुन्हा पुढाकार घेतला. आधीच्या लग्नात घेऊन दिलेलं घर विकलं. विल्यमच्या शेजारी एक छोटासा फ्लॅट घेऊन दिला. हेमाताईने तिचं घर मांडून दिलं आणि तिचं नवं आयुष्य सुरू झालं. मेजर आनंदकडे नोकरी करताना तिचं दुःख वैफल्य ती विसरली होती. हळूहळू ती कामं शिकली. स्टोअरूम सांभाळणं, इन्स्टिट्यूटची कामं, ट्रेड फेअरची व्यवस्था आणि 1-2 कामं सतत असायची. तिला मेजर आनंदविषयी अनामिक ओढ वाटत होती. चंपानेरला त्यांनी एक मोठा मेळा भरवला होता. स्थानिक शेतकरी आणि कलाकारांच्या मालाला सरळ ग्राहक भेटत होता. त्यामुळे हा वर्ग खुश होता. ऑफिस स्टाफचे काही लोक तिथेच रात्रंदिवस राहिले होते. शुभीमुळे मात्र ती सकाळी उठून जाऊन संध्याकाळी परत येत होती. मेळ्याला उत्तम प्रतिसाद होता. सगळं छान सुरळीत सुरू असताना एक दिवस अचानक वादळ व पावसाला सुरुवात झाली. सुमाला शुभीची काळजी वाटली. तिने शुभीला कधीच रात्री एकटं ठेवलं नव्हतं. तिची घालमेल मेजर आनंदच्या लक्षात आली. ते स्वतः गाडी काढून तिला पोचवायला निघाले. वाटेत गाडी बंद पडली. सुमा घाबरली. तिच्या मनात नाही ते विचार येऊ लागले. मेजरने खाली उतरून बोनेट उघडलं, पण फॉल्ट लक्षात येईना. ते पुन्हा गाडीत बसले अन फोन करू लागले. तिला काय वाटलं कुणास ठाऊक. तिने त्यांच्या हातातून फोन हिसकावून घेतला. आश्चर्याने ते तिच्याकडे बघू लागले. तुम्ही कोणालाही फोन करायचा नाही, ती चिरून ओरडली. पण का? मेकॅनिकला फोन करावाच लागेल ना. गाडी नीट झाली नाही तर आपण जाणार तरी कसे? काय झालंय तुम्हाला? आश्चर्याने त्यांनी विचारलं. मी आधी फोन करणार. तिने विल्यमला फोन लावला. मेजर गाडीतून उतरून एका झाडाला टेकून उभे राहिले होते. दोन्ही हात पॅन्टच्या खिशात होते आणि ते सुमाकडे आश्चर्याने बघत होते. पाऊस पडतोय. रस्त्यावर सामसूम. संध्याकाळ दाटून आलेली. सुमाच्या मनात एक अनामिक भीती. तिचं लक्ष मेजरकडे गेलं. ते पावसात भिजत अजूनही झाडाला टेकून उभे होते. सुमाला स्वतःचीच लाज वाटली. इतक्या चांगल्या माणसाविषयी आपण चुकीचा विचार केलाय कसा याचं वैषम्य वाटलं. गाडीचं दार उघडून ती बाहेर आली आणि गारठ्याने शहरली. सर आत या ना, तिने म्हटलं. का? त्यांनी हसत विचारलं. तुम्हीही भिजलात आणि मीही भिजते, या ना, तिने वैतागून म्हटलं. ते गाडीत येऊन बसले. आता माझी भीती वाटत नाही का? त्यांनी हसून विचारत आणि फोन लागला. ते काय बोलले. पलीकडून जे काय सांगितलं ते ऐकून ते वैतागले. होय. ओ नो, ते म्हणाले. काय झालं? सुमाने विचारलं. दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद झाले आहेत. आता सर्व रात्र गाडीतच काढावी लागेल. बाप रे, तिच्या घशाला कोरड पडली. हातपाय गार झाले होते. आता अशा ओल्या कपड्यात रात्र काढायची. मेजर आनंदने कॅम्पमध्ये फोन केला. तिथल्या कार्यकर्त्यांनी म्हटलं, इथेही खूप पाऊस पडतोय. इथून माणूस पाठवता येणार नाही. आता काय करायचं? तिने घाबरून विचारलं. आता शांत डोक्याने इथंच बसून नामस्मरण करायचं. वाट बघण्याखेरीज काही करता येणार नाही. अरे तुम्ही खूप भिजला आहात. एक काम करा, व्हॅनच्या मागच्या सीटवर बॅगेत काही कपडे आहेत. तुम्ही कपडे बदलून घ्या. माझ्या बॅगेत टॉवेल, थर्मासमध्ये चहा आणि थोडी बिस्किटं आहेत. तुम्ही कपडे बदला, मग चहा घ्या. थोडं बरं वाटेल. बॅगेतून धुतलेला टॉवेल तिने देऊन मेजर गाडीतून झाडाखाली जाऊन उभे राहिले. मेळ्यातल्या स्टॉलवर विकण्यासाठी तयार केलेले ते कपडे होते. गावातल्या बायका घरात तसा घागरा कुर्ता घालत होत्या. तिने त्यातला तिच्या मापाचा पोशाख निवडला. गाडीतला दिवा मावळून कपडे बदलले. केस कोरडे केले. ओढणी अंगावर घट्ट लपटून घेतली. खूप बरं वाटलं. मनोमन तिने मेजरचे धन्यवाद दिले. मेजरना तिने गाडीत बोलावलं. ते स्वतः खूप भिजले होते.
पण आर्मीच्या कठोर शिस्तीमुळे त्यांना त्याचा त्रास वाटत नव्हता. त्यांनी तिला चहा दिला. चहा बिस्किटं घेतल्यावर तिला खूपच छान वाटायला लागलं. मेजरने मागची सीट ॲडजस्ट करून तिच्या झोपण्याची व्यवस्था करून दिली. कृतज्ञ नजरेने त्यांच्याकडे बघत तिने प्रश्न केला, तुमचं काय? मी जागा राहीन, मला सवय आहे. तुम्ही शांतपणे झोपा. पाऊस थांबून पडत होता. तिला खरोखर गाढ झोप लागली. सकाळी 6ला मेजरने हलवून तिला उठवलं. रात्रभर त्यांनी केलेल्या फोनमुळे शेवटी एक मेकॅनिक आपल्या सहकार्याबरोबर मोटरसायकलने येऊन धडकला होता. चल, तुला आधी घडी सोडतो, आता हा गाडी घेऊन येईल. मेजरने प्रथम तिला एकेरी हाक मारली होती. ती घागरा ओढणी सांभाळून मोटारसायकलवर त्यांच्या मागे बसली. सर, आतल्या कच्च्या रस्त्याने जा. मोठ्या रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे ट्रॅफिक जाम आहे, मेकॅनिक म्हणाला. रस्ता खराब होता. ती मेजरला घट्ट धरून बसली होती. या क्षणी तिच्या मनात भीती नव्हती, खूप सुरक्षित वाटत होतं. बाई घरासमोर थांबली. सर या ना, चहा घेऊन जा, तिने म्हटलं. ते फक्त हसले आणि बाईक वळून निघून गेले. ती वळून घरात आली तेव्हा समोर विलियम उभी होती. तिला अशा पोशाखात बघून ती चकित झाली होती, पण सुमाचं हे रूप तिला आवडलं होतं. चहा घेता घेता तिने सगळी हकीकत विलियमला सांगितली. तिने कपडे बदलले आणि अंथरुणावर अंग टाकलं. तिला खूप ताप भरला होता. तिकडे मेजर आनंदही तापाने फणफणले होते. सुमाने यमुनाला फोन करून ती आजारी असल्याचं सांगितलं. यमुनाने खटाळपणे हसत म्हटलं, मेजरही तापाने, तूही तापाने, दोघं एकाच वेळी? त्यातून सारी रात्र एकत्र? काय गं, काय चाललंय? तीही मुक्तपणे हसली. तिला का कोण जाणे, पण खूप आनंदी आणि मोकळं वाटलं होतं. कितीतरी वर्षांनी ती अशी मोकळा श्वास घेत होते. तिला वाटलं मेजर आनंदची विचारपूस केली पाहिजे. तिच्यामुळेच ते भिजले होते. तिने त्यांच्यावर संशय घेतला होता. ते तर तिची मदत करत होते. काय गरज होती त्यांना गाडी काढून तिला पोचवायची? तिने फोन केला. हॅलो सर, मी सुमा. बोला, कशा आहात? मी बरी आहे. तुम्ही कसे आहात? बरं आहे मी. शुभी कशी आहे? प्रथमच एकटी राहिली ना? तिला नवल वाटलं. तिच्या मुलीचं नाव त्यांना ठाऊक होतं. तिची चौकशी ते करत होते. जन्मदाता बाप तिला विचारत नव्हता. तिला खूप समाधान वाटलं. तिने हेमाताईला फोन केला. तिच्याशी खूप गप्पा मारल्या. 2 दिवस विश्रांती घेऊन पुन्हा कामाला लागली. मेजर आनंदविषयी तिच्या मनात आता अपार आदर होता. स्वतःचं दुःख विसरून इतरांना आनंद देत होते ते. किती माणसं जोडली होती त्यांनी. केवढी मोठी टीम त्यांच्यासाठी राबत होती. पावसाने विस्कळीत झालेला मेळा, त्यातले स्टॉल पुन्हा तेवढ्याच उत्साहाने उभारले होते. मेळा यशस्वी झाला. सगळेच खुश होते. सकाळी सुमा झोपून उठली तेव्हा समोर हेमाताईला बघून चकित झाली. तू कशी आलीस? तुला भेटायला आले. तू एक गोष्ट मला सांगितली नाहीस. काय? मेजर आनंद. ती गप्पच झाली. तिला प्रेमाने जवळ घेत हेमाताई म्हणाली, एक चांगली संधी तुला मिळाली आहे, ती सोडू नकोस. तिच्या समोरच हेमाताईने मेजर आनंदला फोन करून जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं. मेजर आनंद आले. सहजपणे शुभी आणि हेमाताईला भेटले. त्यांची अदबशीर वागणूक पाहून हेमाताई खूपच प्रभावित झाली. शुभीशी ते खूप छान बोलले. तिने त्यांना स्वतः काढलेली चित्र दाखवली. गप्पा मारत जेवण झाली. विल्यमही जेवायला आली होती. निरोप घेताना सर्वांच्या समोरच मेजरने तिला विचारलं, माझ्याबरोबर माझी जीवनसंगिनी म्हणून राहायला तुला आवडेल का? सुमा गप्प होती. तिला शुभीबद्दल काही बोलायचं होतं. मेजरने शुभीला जवळ घेतलं. हिला मी माझी मुलगी मानली आहे आणि बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्यावर माझा विश्वास आहे, ते म्हणाले. हेमाताई आणि विल्यमने तिच्या वतीने होकार दिला. ताबडतोब हेमाताईने रमनला फोन करून लगेच यायला सांगितलं. रमनने आपल्या परीने सगळी विचारपूस केली आणि लग्नाचा दिवसही नक्की केला. साध्या पद्धतीने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला. हेमाताईने तिला नववधूसारखी नटवून रात्री मेजरच्या खोलीत पाठवून दिली. कितीतरी वर्षांनी आज तिचं हृदय जोरजोरात धडधडत होता. मेजर खोलीत आले. त्यांनी तिचा हात हलकेच हातात घेतला आणि हलकेच तिच्या गाल्यावर चुंबन घेत म्हटलं, आयुष्यभर एकमेकांचे उत्तम मित्र म्हणून राहू, सहयोगी आणि जीवनसाथी म्हणून प्रेम करू. मग एक सांग, तुला माझी भीती नाही का वाटत? ती लाजली आणि तिने त्यांना मिठी मारली. त्यांनी तिला मिठी घेतलं.
आनंदाचे डोही आनंद तरंग अशी तिची अवस्था झाली होती. मंडळी, आजची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.